संदेश मी काय देणार आहे? मंत्रिमंडळातले 2 मंत्री आहेत ते आपले संदेश देतील. मी फक्त त्यांचा संदेश ऐकायला आलेलो आहे. सर सध्या जे महाराष्ट्राचे राजकारण सुरू आहे म्हणजे सध्याची गरज आहे की हे राजकारण केलं जात आहे? नाही, मला वाटतं उद्या उत्तरातली सभा आहे, त्याच्यामुळे उद्या उत्तर काय येतं ते पाहू आणि मग त्याच्यानंतर कॉमेंट करतो मी. सर शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला त्याबाबत आपल्याला काय वाटतं की महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं काहीतरी झालंय की कामगार पण इतक्या प्रमाणात भडकले आणि त्यांनी ज्या त्याच्या भावना आणि कामगारांच्या बाबत आपण त्यांना जे इतके 6 महिने जो त्रास ते नाही, बेसिकली असं आहे की कोणालाही कोणाच्या घरावरती हमला करण्याचा अधिकार नाही. शरद पवारांच्या घरावरती जो हमला झाला त्याचा आम्ही असणारा पक्षाच्या वतीने निषेध केलेला आहे. शरद पवार सध्या सरकारमध्ये नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांचा पक्ष सत्तेमध्ये आहे, तेव्हा त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी विचार करणं हा महत्त्वाचा आहे की कामगारांचा राग हा एवढा का गेला आणि भडकला का. 6 महिन्यासाठी लोक संपावरती गेले. टी महामंडळातला कामगार संपावरती जाताना वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदा त्यांना पाठिंबा दिला, पण जाताना हा इशाराही दिला की तुमचं फक्त गिरणी कामगार होऊ नका. मी आज ह्या सर्व टी कामगारांना आवाहन करतो की कोर्टाने एक संधी दिलेली आहे जॉईन होण्याची. कुठलीही कारवाई होणार नाही याचीसुद्धा हमी त्या ठिकाणी दिलेली आहे. कामगाराने कामावरती रुजू व्हावं हे आव्हान मी असणारं त्या ठिकाणी करतो आहे. उरलेला जो प्रश्न आहे त्या उरलेल्या प्रश्नासाठी लढता येईल, परंतु मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांचा डोळा हा टी महामंडळ खाजगीकरण होणं त्या संदर्भातला आहे. तेव्हा 90,000 टी महामंडळातला कामगार आहे, त्यांचं कुटुंब त्याच्यावरती अवलंबून आहे. तेव्हा ह्या कामगाराने आपली नोकरीसुद्धा जाणार नाही याचीसुद्धा दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे. दुसऱ्या बाजूस शासनच शोषण करते टी कामगारांचं, हे सुद्धा वस्तुस्थितीला धरून आहे, नाही असं नाही. परंतु कामगारांनी त्यांची बाजू जी कोर्टामध्ये मांडली पाहिजे होती की आमच्यावरती अन्याय कसा केला जातो आहे, ती बाजू कामगारांनी मांडलीच नाही किंवा कामगारांच्या वकिलाने सुद्धा त्या ठिकाणी मांडलेली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. कदाचित शिवनेरीच्या मार्फत जे एका अर्थाने खाजगीकरण झाले टीचं आणि शिवनेरीच्या मार्फत जे असणारे टी महामंडळाची लूट चालली आहे, ती कदाचित कोर्टासमोर कामगार नेत्याने किंवा कामगारांच्या वकिलाने आणली असती तर मला वाटतं कोर्टाने आज जे अभय दिले त्याच्यापेक्षा अधिक अभय दिलं असतं असं मला स्वतःला असं वाटते. त्याच्यामुळे कामगार नेते आणि कामगारांचे वकील कोर्टासमोर आपली बाजू मांडण्यात तोकडे पडले असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. सर तुम्ही आता महाराष्ट्रातही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होती त्याच्यामध्ये आपण त्यांच्या शिवसेना म्हणा किंवा महाविकास आघाडीचा घटकपक्ष व्हाल का? आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्याच वेळेस ऑफर दिली होती की ज्या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सातत्याने 5 जागा जे 5 वेळा तुम्ही इलेक्शन हारलेला आहात लोकसभेच्या, कंटिन्युअसली लगातार तुम्ही असणारा हारलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यापैकी जागा तुम्ही आम्हाला असणारं शेअर करा, त्याच्यापैकी तुम्ही आम्हाला किती जागा देताय ते असणारं सांगा.
तो प्रस्ताव त्या ठिकाणी मान्य गेला नाही. तर हा आमच्याकडून झालेला हा त्यांच्याकडून झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही युतीमध्ये पाहिजे आहेत की नको आहोत हा आमचा प्रश्न नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी जर सांगितलं की आम्ही वंचित बहुजन आघाडीवर युती करायला तयार आहोत, तर आम्ही तर अगोदरच तयार आहोत. मी नेहमी म्हणत असतो की BJP बरोबर जायचं की न जायचं हा आमचा निर्णय आहे. आमच्या पाठीमागे कोणी लगाम धरलेला नाही, तेव्हा आम्हीच आम्हाला लगाम लावलेला आहे की आम्ही BJP बरोबर जाणार नाही. याचा असणारं शोषण करायचं असेल, एक्सप्लॉयटेशन करायचं असेल तर निश्चितपणे करावं त्यांनी, पण त्या एक्सप्लॉयटेशनमध्ये आम्ही संपत नाही आहोत, उलट तेच गाळामध्ये चाललेले आहेत अशी परिस्थिती आहे. राजकारणामध्ये सक्रिय नाही होत आहेत. ते एका उद्घाटनाला गेले होते, त्यांचं अजून शिक्षण चालू आहे. उद्घाटनाला झाल्यानंतर त्यांनी असं त्यांचं ते वक्तव्य केलं, त्याच्यामुळे ते राजकारणामध्ये येतात आहेत असं नाही, अजून वेळ आहे. पण त्याच वक्तव्यावरनं माझं म्हणणं असं आहे की राजकारण म्हणून एक टोला असं म्हणणं असं आहे की व्यक्तिगतरित्याने आपल्याला जी माहिती नाही ते बहुजनातल्या विद्यार्थ्याला करायला लावणं आणि तिथून दंगली भडकवणं हा जो भाग चाललेला आहे, ही कुठेतरी पोळी थांबली पाहिजे असे ह्या नव्या पिढीला असं वाटतं आहे. त्याच्यामुळे जे तुम्हाला येतं ते आम्हाला करायला सांगा, जे तुम्हाला येत नाही ते आम्हाला करायला सांगू नका. दिसते मला तसंच, कारण का महागाई वाढत चाललेली आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, कारखाने बंद होत चाललेले आहेत, नव्या पिढीला एम्प्लॉयमेंट मिळत नाही. IT सेक्टरसुद्धा आता नव्या एम्प्लॉयमेंट देत नाही आहेत. IT सेक्टरमधला जो जुना हायली क्वालिफाईड आणि हायली पेड वर्कर आहे त्यालाही असं रिट्रेंचमेंट केलं जाते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने इथला सर एम्प्लॉयमेंट कमी होत चाललेलं आहे आणि अनएम्प्लॉयमेंट वाढलेलं आहे. हे अशी ज्यावेळेस घटना येते त्यावेळेस या देशामध्ये हिंदू मुसलमानाच्या दंगली घडवले जातात. काम चल रही है, लेकिन उत्तर प्रदेश में काफ़ी बड़ी पैमाने पे चल रहा है. जहाँ जहाँ मदरसा चल रहा है वहाँ पर आंदोलन चल रहे हैं, मंदिर बनाने का काम वहाँ पर चल रहा है और मदरसा जो है वो मदरसा कैसे बंद हो ऐसी भी राजनीति वहाँ पे शुरुआत हो चुकी है. उसका ही जो एक हिस्सा जो है वो महाराष्ट्र में दिखाई दे रहा है कि दंगों की राजनीति के दौर शुरुआत हो रहा है क्या, ऐसा दिखाई दे रहा है. लेकिन जहाँ तक मैं समझता हूँ दोनों तरफ के लोग जो है वो समझदार है. 1990 के बाद दंगों की राजनीति ख़त्म हुई और बॉम्ब ब्लास्ट की जो राजनीति शुरुआत हुई कि जिस पे नए पहलू आना शुरुआत हुआ है. मैं ये समझता हूँ कि जिनको अब धार्मिक दंगों की राजनीति करना है उनको नया तरीका ढूंढना होगा, तब कहीं जाके ये होगा, ऐसा मैं मानता हूँ. सर, कल